बघाव्यात पुढची बातमी। मराठी भाषेमध्ये बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागायला सांगणाऱ्या तरुणांवर मुंब्रा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। मात्र या प्रकरणामध्ये कोणालाही अटक केलेली नाही, तर एका मराठी तरुण आणि फळ विक्रेत्यामध्ये फळं विकत घेताना मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद झाला होता आणि त्यांनी मराठी तरुणाला माफी मागायला लावली होती। या प्रकरणी फळ विक्रेता शोएब कुरेशी, एसडीपीआय पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहमान, दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही। तर काल हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर आता कारवाई होताना दिसून येते, पण अटक झालेली नाही अशी माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत थेट। मनीष, काय सांगाल? एका मराठी तरुणाचा व्हिडिओ समोर आला होता, त्याला हिंदीमध्ये माफी मागायला लावलेली होती, गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय, कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे? नक्कीच फरहान, गेल्या 2 दिवसापूर्वी ही घटना घडली होती। मुंब्राच्या जो मार्केट परिसर आहे या परिसरामध्ये ही घटना घडली होती। जो मराठी तरुण मुलगा होता तो फळं घेण्यासाठी या फळ विक्रेत्याकडे गेला होता आणि त्यामध्ये दोघांची पण शाब्दिक बाचाबाची झाली होती की मराठी भाषा आणि हिंदी भाषा या संदर्भात, आणि त्यानंतर हा वाद उफाळला होता आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये, मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये हा वाद गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 20 ते 25 तरुण जे आहेत ते मुंब्रा पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणा देत होते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। आणि ही कारवाई करताना पोलिसांनी कलम 196, 135, 353, 2, 351, 2, 352 आणि 127(2) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा जरी दाखल केला असला तरी अद्याप या एकाही आरोपीला अटक अद्याप झालेली नाहीये। निश्चितच त्याच्यामुळे आता पुढे कशी कारवाई केली जाते ते बघावं लागेल। मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।